नमस्कार. एक कमेंट आली होती की पूर्वजांचे फोटो घरामध्ये ठेवावेत का किंवा घरामध्ये लावावेत का, तर ते चालतील का? लक्षात घ्या की या पाठीमागे दोन कारणं आहेत. पूर्वजांचे फोटो हे पूजनासाठी नसून तर ते आदरयुक्त आहेत. लक्षात घ्या की त्यांच्याबद्दल तुम्हाला एक आदर आहे, त्यांचं तुम्ही आठवण काढता, आदर करता, तर त्या संदर्भात त्यांचे फोटो ठेवू शकता. मात्र ते योग्य ठिकाणी ठेवावे. त्याच्या पाठीमागे दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही फक्त त्यांचं जे वार्षिक श्राद्ध असतं त्यावेळेला, त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये श्राद्ध असतं त्यावेळेला नाही, आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी, असं वर्षातनं 3 वेळेला ते फोटो पूजनासाठी बाहेर काढावेत, पूजन करावे. म्हणजे हार गोपीचंदन पितरांना वापरायचं असतं, तुळशीचा हार तुम्ही त्यांना वापरू शकता, आणि त्यांचे पूजन करून त्यांचं नैवेद्य हे ते करून मग ते पुन्हा संध्याकाळी तुम्ही कपड्यामध्ये लॅप करून एखाद्या पेटीत किंवा योग्य ठिकाणी तुम्ही त्यांना ठेवू शकता. असाही एक भाग येतो. जर तुम्हाला घरामध्ये लावायचाच असेल तर तो फक्त दक्षिण दिशेच्या भिंतीवरतीच लावावा, दक्षिणेला, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे त्या फोटोसमोर रोज दिवाबत्ती लावू नका. तुम्ही पितरांना जागृत करता त्याने, तसं करणं योग्य नाही. ठीक आहे. देवघरामध्ये पितरांचे फोटो ठेवू नयेत. मी असं कित्येक ठिकाणी पाहिलंय की गेलेल्या लोकांच्या नावाने छोट्या छोटे टाक किंवा मूर्ती बनवून सुद्धा देवघरात ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे रोजचे पूजन, त्या फोटोला रोजचा दिवा, उदबत्ती, नैवेद्य दाखवून पितर, मग त्यांना मुक्ती मिळेल का? त्यांना पुढचा जन्म प्राप्त होईल का? तर नाही होणार. त्यामुळे असं करणं योग्य नाहीये. ते तुमच्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ते धोकादायक आहेत. ज्या वेळेला पितरांचे फोटो बनवता त्यावेळेला ते शांत किंवा प्रसन्न चेहरा असलेले फोटो बनवावेत. फाटलेले, तुटलेले असे फोटो ठेवू नयेत. त्याचप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट असतील तरी चालतील किंवा उत्तम राहतील. अशा पद्धतीने पितरांचे पूजन करावे. मात्र वर्षातनं जसे मी 3 दिवस सांगितले, या दिवशी पितरांचे पूजन आणि त्यांना नैवेद्य पाणी करणं सगळ्यांना गरजेचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी. जय भवानी, जय जगदंबा.